छाती माझी व्हावी, तव छाती माझी व्हावी, हेच मनाला भाव, हेच मनाला भाव, त्वत्पद छंद निरंतर राहो, त्वत्पद छंद निरंतर राहो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून तिमोथेला पहिले पत्र अध्याय 2 व वचन 4 मध्ये असे लिहिले आहे, त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोहोचावे. त्याची म्हणजे देवाची अशी इच्छा आहे की तारणाविना कोणाही मनुष्याचा नाश होऊ नये, कारण तारणविरहित मनुष्य युगानुयुगीच्या न विझणाऱ्या अग्नीच्या सरोवरात टाकल्या जाणार आहे. देवाच्या इच्छेच्या मागे त्याच्या पुत्राचा त्याग आहे, त्याच्या पुत्राचं मरण आहे. कारण मनुष्याचे तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव मनुष्यामध्ये दिलेले नाही. प्रभू येशू ख्रिस्त देव असताना कुमारी मरियेच्या पोटी तो मानव म्हणून जन्मास आला. त्याचा जन्म पवित्र आत्म्यापासून व देवाच्या सामर्थ्यापासून होता. त्याच्या ठायी पाप नव्हते आणि असाच निर्दोष निष्कलंक कोकरा देवाला संतोष देऊ शकत होता. प्रभू येशू ख्रिस्ताने अखिल मानव जातीसाठी वधस्तंभावर स्वतःचे पवित्र निर्दोष रक्त वाहू दिले. रक्त हे जीवन आहे आणि ते रक्त त्याने पापी मानवासाठी वाहू दिले व त्याच्या रक्तामुळे देवाला सुगंध मिळाला. प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला. त्याच्या मरणाच्या द्वारे त्याने मरणावर विजय मिळवला. देवाने त्याला मेलेल्यामधून तिसरे दिवशी उठवून त्याला स्वर्गात आपल्या उजवीकडे बसविले व त्याला सर्वांचा प्रभू करून ठेवले आहे. या सर्वांच्या मागे देवाची हीच इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे. देव करो तुम्हाला देवाची इच्छा समजण्यास सहाय्य करो. त्वत्पद छंद निरंतर राहो, प्रेम मनातून वाहो, प्रेम मनातून वाहो.